हातावर मेहंदी लावून आल्यामुळे मुलींना वर्गात बसू देण्यास शाळेने नकार दिलेला आहे। मुंबईच्या नामांकित शाळेमध्ये हा प्रकार घडलाय। 15 ते 20 विद्यार्थिनींना वर्गाबाहेर काढण्यात आलेला आहे आणि या विरोधात पालकांकडून संताप व्यक्त होतोय। शिक्षण विभागाने शाळेला नोटीस बजावलेली आहे आणि या संदर्भात आणखी जाणून घेणार आमचा प्रतिनिधी शिल्पा आपल्या सोबत आहेत। शिल्पा, या सगळ्या प्रकारावर शाळेने काय स्पष्टीकरण दिलंय? श्रद्धा, आपण जर पाहिलं तर मुंबई शहरातील चेंबूर मधील एक नामांकित हायस्कूल आहे आणि त्या हायस्कूलमध्ये हातावर मेहंदी लावल्याने 15 ते 20 विद्यार्थिनींना वर्गात बसू न दिल्याची तक्रार पालकांनी मनसेकडे केली होती आणि त्यानंतर मनसेच्या पाठपुराव्यानंतर उपशिक्षण अधिकाऱ्यांनी शाळेला भेट देऊन सविस्तर माहिती देखील घेतली होती आणि याबाबत तशी नोटीस देखील शाळेला देण्यात आलेली आहे आणि शाळेला जाब देखील मनसेने विचारलेला आहे। कारण 15 ते 20 विद्यार्थिनी होत्या, त्यांनी हातावर मेहंदी लावल्यामुळे त्यांना वर्गाच्या बाहेर थांबवलं होतं आणि त्यानंतर पालकांचा प्रचंड संताप आपल्याला पाहायला मिळालेला आहे। कोणताही विद्यार्थी किंवा विद्यार्थिनीला तिची सांस्कृतिक ओळख घेऊन शाळेत येऊ नये अशी जबरदस्ती करता येणार नाही। राज्यघटनेने सर्वांना शिक्षणाचा समान अधिकार दिला असल्याचं सांगण्यात आलं। आमच्या विनंती म्हणजे जी मनसेने विनंती केली त्यानंतर ज्या समोरच्या विद्यार्थिनी होत्या 15 ते 20 त्या विद्यार्थिनींना वर्गात बसविण्यात आले। मात्र मुंबई शहरामध्ये एका नामांकित हायस्कूलमध्ये जर अशी घटना घडत असेल तर यावर पालकांकडून चिंताजनक वातावरण आणि संताप व्यक्त केला जातोय। श्रद्धा, अगदी शिल्पा, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।